नमस्कार, मी कुमार बाळासाहेब माने. पूर्वी माझ्याकडे डाळिंब शेती नव्हती. मी नवीन डाळिंब शेतीत सुरुवात केलेली आहे. एक खोड पद्धतीने प्रवीण भगवा ही व्हरायटी लावलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने बघू शकता तुम्ही, डाळिंबाची फळं सेटिंग झालेली आहेत. कोणतंही टॉनिक वापरलेलं नाही, कोणतंही PGR नाही, कोणतंही वॉटर सोल्युबल झाडावरती स्प्रे केलेलं नाही. कमी पाण्यात, पाणी अगदी कमी आहे, जमिनीला बाळ्या पडलेल्या आहेत. थोडंसं 1 तास 1.5 तास पाण्यावरती चांगल्या पद्धतीनं डाळिंबाला सेटिंग झालेली आहे. आज महाराष्ट्रात सगळीकडे सेटिंगचा प्रॉब्लेम असताना ह्या व्हरायटीला ह्या पद्धतीत एवढं सेटिंग होणे ही आम्हाला शेतीतला अनुभव चांगला वाटला. म्हणजे ही व्हरायटी चांगली वाटली, फळाचा स्ट्रोक चांगला आहे आणि कमी खर्चात फक्त साधी कीटकनाशक, बुरशीनाशक, जी कीटकनाशक मधमाशीला हानी होत नाहीत ती वापरली ती. आणि एक 15 डिसेंबर 2025ला ह्याला पाणी सोडलेलं आहे. तिथून आतापर्यंत जवळजवळ 80-82 दिवस झाले. तर फक्त 10 स्प्रेमध्ये ते 11 स्प्रेमध्ये ही बाग सेटिंग झालेली आहे. कोणतंही ह्याच्यावरती PGR नाही, टॉनिक नाही, कोणतंही इस्रायल खत वापरलेलं नाही फवारणीतून. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. मल्टी स्टेम आणि सिंगल स्टेम मध्ये काय फरक आहे? आम्ही बऱ्याच ठिकाणी अनुभव घेताना, डाळिंब शेतीत फिरत असताना बहुखोडच्या बागा बघितल्या, एक खोडच्या बागा बघितल्या. परंतु बहुखोडपेक्षा एक खोडला सेटिंग अगदी कमी खर्चात आणि न टेन्शन घेता होतंय. कशामुळे तुम्हाला वाटतं की जास्त सेटिंग ह्याला होतंय? खोड हे खालीपासून वरीपर्यंत मध्य खोड हे स्ट्रॉंग असल्यामुळं त्याच्या फांद्यावर ताकद राहते झाडाला, असं समजून आलं आहे आम्हाला ह्यातनं, निरीक्षणातनं. त्याच्यामुळं ह्याचं शेंड्यावरचं फळ असेल, मधलं खोडावरचं फळ असेल, काळीवरचं फळ असेल, सगळं सारखं साईज फळ आहे. त्याच्यामुळं बहुखोडपेक्षा सिंगल खोडमध्ये आमचा अनुभव चांगला आहे. सूर्यप्रकाश मिळतो का सगळीकडे? हा, आता तुम्ही बघू शकता, आपण दुपारचं ऊन आहे डोक्यावर, 12 वाजता झाडाच्या सगळ्या पानावर ऊन आहे. झाड सुटसुटीत छाटलेलं आहे, सगळ्या पानावर ऊन आहे. सगळ्या पानावर ऊन पडल्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते. त्याच्यामुळं झाडात अन्न निर्मिती भरपूर प्रमाणात होते. त्याच्यामुळं आपल्याला इतर काही टॉनिक वगैरे वापरण्याची गरज नाही. ऊन जास्त पडल्यामुळे, अन्न निर्मिती जास्त झाल्यामुळे झाडाचं खत उचलण्याची ताकद जास्त राहते. त्याच्यामुळे सेटिंग वगैरे, फळाची साईज एकदम चांगली राहते. झाडाच्या बुडाकडे जर बघितलं तर वॉटर शूट हा जो प्रकार आहे तो इथं कुठेही दिसून येत नाही. आपण बघू शकता, आता माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण खाली विडमॅटचा पेपर थोडा 1.5 बाय 1.5 मध्ये, असं 1.5 बाय 1.5 मध्ये लावलेला आहे. त्याच्यामुळं वॉटर शूट 90% कमी येतं आहे. आणि एक खोड असल्यामुळे खोड जमिनीपासून 1.5 फुटापर्यंत कुठेही खोडाला वॉटर शूट येत नाही. अंतर वगैरे किती झाडाचं, किती एकरी किती झाडं बसली तुमची? आता ह्याचं अंतर एक खोड पद्धतीत 11 बाय 7 आहे. आता आम्ही लावताना 11 बाय 6 लावलेला आहे. सुरुवात आम्ही डाळिंब शेतीत उतरण्यासाठी थोडासा प्लॉट केलेला आहे. याच्यानंतर आम्ही अजून एक खोड पद्धतीने डाळिंब लावणार आहे. इतर लागण पद्धतीच्या तुलनेमध्ये रोपांची संख्या जास्त असून सुद्धा समाधान वाटतंय तुम्हाला? हा, 100% समाधान आहे. आणि अगदी खेळत मिळत सेटिंग होत आहे डाळिंबाला. हवा खेळते आणि सूर्यप्रकाश भरपूर असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती पण झाडाची चांगली राहते. वेळोवेळी ह्या जो प्लॉट इतका सुंदर आलेला आहे त्याला तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं? प्रवीण माने साहेबांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे एवढा सुंदर प्लॉट तयार झालेला आहे. आणि तुमच्यासारखे अनेक शेतकरी इथं आले, ते बघून माझ्यासारख्या तरुण शेतकऱ्याला समाधान वाटलं. आणि माझा प्लॉट बघून अजून तरुण शेतकरी प्रोत्साहित होऊन फळबाग शेतीत उतरतील अशी अपेक्षा करतो. हजारो लोकांना ह्या फळशेतीतून रोजगार निर्माण व्हावा, हजारो तरुण शेतकरी फळशेतीत मोठे व्हावे ही ईश्वरचरणी अपेक्षा करतो. धन्यवाद.